नमस्कार. मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचे या माझ्या चॅनेलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आज मी तुमच्या समोर एक कथा सादर करत आहे. लेखिका आहे सौ सविता उर्फ प्रतिभा पोद्दार. पण त्यापूर्वी एक छोटीशी सूचना. जर आजचा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट्स करायला विसरू नका. कारण मी त्यांची खूप मनापासून वाट बघत असते. आणि जर अजून काही कारणाने सबस्क्राईब करायचं राहिलं असेल किंवा तुम्ही जर चॅनेलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. तर ऐकूया आपण आजची कथा. लेखिका आहे सविता पोद्दार आणि शीर्षक आहे आजीचं स्टेटस. दिवस वैशाखाचे होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गावात पारायण बसलं होतं. आजीबाईंच्या मोठ्या मुलांनी आवर्जून तिचं नाव सौजन्य म्हणून कार्यक्रम पत्रिकेत घातलं होतं. आजीबाईचे कान आणि डोळे सारखे आपले भैरोबा म्हणजेच भैरवनाथाकडे असायचे. सकाळ संध्याकाळ जेवणाचं ताट आधी त्याच्या पुढे करायचं, मगच जेवायचं. हा आजीबाईंचा नित्यनेम. घरात काहीही केलं तरी आधी देवाला दाव हे वाक्य ठरलेलं असायचं. कुणाचा वाढदिवस झाला की केक देवापुढे ठेवायचा. मुलांनी मॅगी केली तरी त्याच्या पुढे ठेवायची, हे ठरलेलं. सुनबाई आणि नातवंड यांना आधी देवाला दाव हे वाक्य अगदी तोंडपाठ झालं होतं. सुट्टीचे दिवस असल्यामुळे घर आधीच प्रसिद्ध, यासाठी मुलगाही अपवाद नव्हता. काळ नाही वेळ नाही, कधी उठायचं आणि चहा ठेवायचं. कुटुंबातल्या सगळ्यांना चहाचं भारी वेळ. असो, तर मी काय सांगत होते, पारायणाचे 2 दिवस उलटून गेले होते. तशी आजीनी घरात नुसती घाई लावली. कीर्तनकारांना घरी बोलवायचा एकच ध्यास जणू घेतला. आधी तिला वाटलं मोठ्या मुलांनी जेवणाची व्यवस्था केली असावी, माणसं घरी येतील म्हणून घरातली आवराआवर सुरू केली. झाडू घेऊन झाडून काढणं, कुठे ब्रशनी बाथरूम घासणं, असा आजीबाईचा खटाटोप सुरू झाला. बाहेर जाऊन मोठ्या नातवाला विचारलं, कधी येणार आहेत माणसं जेवायला? त्यांनी सांगितलं, जेवणाचं आपल्याकडे नाही. तसं आजी मग पुटपुटली, वर्षाला आपल्याकडे येतात ती, आणि यंदा काय झालं? स्वयंपाक घरातून धाकटी सून आजीच्या बोलण्याचा कानोसा घेत होती. माणसं येतील ह्या आशेनी चटई सतरंजी हंतरून ठेवत होती. जेवण रद्द झालं हे कळताच आजीबाईंनी नाश्ता आणि चहाचा घाट घातला. पण आपला हट्ट काही सोडला नाही. कार्यक्रम पत्रिकेत सौजन्य म्हणून तिचं नाव आहे हे तिला पक्क ठाऊक होतं. ठाऊक होतं म्हणण्यापेक्षा तिला वाचता येत होतं. सुनेजवळ तसं तिने बोलूनही दाखवलं. तिचा मात्र ह्या गोष्टीसाठी विरोध होता. विरोध होता म्हणण्यापेक्षा आजवर प्रत्येकाचं म्हणणं ऐकून ती वैतागली होती बिचारी. आणि आता हाडही कुरकुर करत होती. आधीच 2 वेळचं जेवण, भांडी, कपडे, आली गेली हे सगळं सांभाळताना ती दमून जात होती. त्यात अधिक काम पडलं तर खूपच थकवा यायचा तिला. त्यात पाण्याची टंचाई, पिण्याचं पाणी अधूनमधून आणावं लागायचं. त्यात हे आणि अधिकचं काम म्हणजे श्रमात भर. सुनेचं डोकं जरा तापलंच मग. ती पोट तिडकीनी म्हणाली, मी नको म्हणलं तसं तुम्हाला फार जोर चढतो ना. फक्त पावती फाडली तर नाही का चालायचं? प्रत्येक वेळी आपलंच म्हणणं खरं करायला हवं का? आता बघताय तुम्ही किती गडबड आहे सध्या. बाहेरची माणसं सकाळ संध्याकाळ जेवायला आहेत, शिवाय अधूनमधून कोणीतरी येतं. माझा कोणी विचार करतय का? त्यावर आजीबाईचं प्रतिउत्तर, अगं अशी का कावल्यावाणी करतेस? हा, देवाच्या बाबतीत असं करू नये कधी. तसल्या माणसांचं पाय आपल्या घराला लागलं चांगलं असतं. एवढं वरीस करा, पुढचं कुणी बघितलंय? देवाचं केलं की आपल्याला काय कमी पडत नाही. काय करायचं हाय तवा? हा, मला सांग, मी हलवू लागते. काय चिरायचं तर चिरून देते. हा भावनिक शब्द कल्लोळ झाल्यावर, सुनेजवळ आपली डाळ शिजेना म्हटल्यावर संध्याकाळी मुलाकडे आपलं गाऱ्हाणं मांडलं. मुलगाही थोडा व्यापातच होता, त्यामुळे आधी नकारच दिला. कधी नव्हे ते बायकोचं म्हणणं ऐकून घेऊन योग्य निर्णय घेतला म्हणून सुनेच्या मनात अगदी गुदगुल्या झाल्या. पण तात्पुरत्या. हो तर अगदी तात्पुरत्या. बायकोची बाजू घेत मुलानेही आईला सांगितलं,
500 रुपयाची पावती फाडू. चहा पाणी नाश्ता उठाठेव कोण करणार? हे बोलणं ऐकून गप्प बसायला ती सून थोडीच होती. आजीच्या मनाची शांती काही केल्या होत नव्हती. आजीचा एकच ठेका, पावती तर फाडलीच पाहिजे. ते सोडून दुसरं काहीतरी केलं पाहिजे. आपल्या घरी खरकट पडलेलं चांगलं असतं. कुणाचं बोलणं ऐकून घेऊन गप्प बसेल ती आजी कसली? दुसऱ्या दिवशी देवपूजा उरकून आजीनी शेजारणीचं घर गाठलं. काही करून आजीला आपलं म्हणणं कृतीत उतरवायचं होतं. सुनेला मात्र हे कदापि पटणार नव्हतं. केवळ प्रतिष्ठा जपण्यासाठी हे सगळं करायचं हे तिच्या बुद्धीला रुचतच नव्हतं. घरातल्या माणसांचं म्हणणं समजून न घेता बाहेरच्या माणसांची खातिरदारी करणं हे सुनेला पटत नव्हतं. ज्याला देव कळाला तो सर्वांना समान लेखतो, साऱ्यांना समजून घेतो, ह्या विचारांवर सून ठाम होती. आजीबाईचे प्रयत्न सुरूच होते. शेजारीने 4 माणसात हिंडून फिरून असायची. भजनाला कीर्तनाला जायची. तिच्याकडं माणसं येत जात असायची. म्हणून आजीनी तिलाच गाठलं. तिच्याशी चर्चा करून परस्पर निर्णय घेतला. नाश्ता नाही निदान चहा तरी करावा म्हणून. आजीनी गुपचूप 50ची नोट शेजारणीकडे दिली आणि बिस्किटचे पुडे आणायला सांगितले. तसं आजीबाईचा हट्ट बघून पोहे, शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, कागदी डिश, शिवाय चहाचं काय, कप असं सगळं काही आणून ठेवलं होतं. आजीचा नातू आई आणि आजी यांच्यातील द्वंद्व युद्ध जवळून पाहत होता. तो आईला म्हणाला सुद्धा, आता काय करणार? पप्पांनी सांगितले म्हटल्यावर तुला करणं भाग आहे. त्यावर ती म्हणाली, किती दमवायचं रे, बघ बरं. थोड्या वेळाने शेजारीण वहिनी वहिनी करत हाका मारू लागली. सुनेनी आवाज ऐकला तशी ती बाहेर आली. रस्ता ओलांडून समोरच्या चौकटीत संगूबाई म्हणजे शेजारीण दिसली. सुनेला पाहताच आजीबाईची करामत सांगू लागली, तुमची सासू येऊन गेली सकाळी, बिस्किटचे पुडे आणून ठेवलेत. माझी काय पाठच सोडे ना. कशी तरी गप्प बसवल्या. नाश्ता रद्द केलाय. आता कबूल झाल्या, मी येते हवं तर. इतकं डोकं उठवते, मग काय करायचं सांगा. अहो वहिनी, आजीबाईची काय एक करामत आहे का? तुम्ही यायच्या अगोदर मी शाबूच्या भातवड्या घातल्या तर स्वतःही शाबू भिजवला, गरगटला. मला बोलिवलं, वर नेऊन घातलं. पुन्हा आला पाऊस. तिला काय वर चढायला येईल ना? आणि मग माझी नुसती पळापळ. आता बघा, मी माणसं बोलिवली तर हिला दम निघाला. नको म्हणतायत येत तर तेवढा जोर कशाला पाहिजे? जर्रा म्हणून शांत बसत नाही बिचारी. आपलं वय काय झालंय, कशाला धडपडत बसावं? मी कुठं निघाले की लगेच मला बी हे संग, मला बी नाही संग. आता हिच्या बरोबर कवा चालायचं सांगा. त्यावर आजीची सून तिच्या सुरात सूर मिसळत म्हणाली, करायला काय हरकत नाही हो, पण तुम्ही बघताय ना किती काम पडतंय ते. आधीच मला काम होत नाही, खांदे खूप दुखतात हो माझे. आता करते हे सुद्धा अगदी जीवावर येतं. खूप त्रास होतो. आणि या माणसांनी मला कधी समजून घेतलंय का हो? म्हणून माझी एवढी चिडचिड होते आता. तिच्या बोलण्याला उत्तर देत संगूबाई म्हणाली, बराबर हायत वहिनी तुमचं. हा मी बघितलंय डोळ्यानं. तशी कुणाच्या घरी दारी ती येत जात नव्हती, पण बाहेरून येता जाता बोलायची. तसा धाकही होता आणि आपलं घर सोडून उगाच कुणाकडे जाऊन बसायला आवडत नसे. शेजारणीशी संगनमत करून करून नुसता चहा करायचं आजीबाई ठरवून आली होती. शेवटी नाईलाज म्हणून चहा करायचं ठरलं. ही गोष्ट गमतीने मुलाला सांगत असता मुलगा सहज म्हणाला, अगं आई, आजीचंही स्टेटस आहे, तेवढं करायला पाहिजे. सगळी माणसं विचारतात, आजीची इमेज आहे. त्यावर हसत हसत आई म्हणाली, आजीनी बघ कसं डोकं लढवलंय. आजीच्या नातवाचे हे उद्गार ऐकून मात्र तिला मनापासून हसू आलं आणि तापलेलं वातावरण थोडं शांत झालं. धन्यवाद. लेखिका आहेत सौ सविता उर्फ प्रतिभा पोद्दार.